ती म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील हे 10 मिनिटात गिरीश महाजन यांच्या शिवनेरी बंगल्यावर पोहोचतात अशी माहिती कळते आहे। आपल्याला माहिती आहे राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातल्या आता राजकीय घडामोडींना वेग येतोय। विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपलेली आहे आणि त्याआधी आता पुढच्या महिन्यामध्ये अधिवेशन होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमी आज गिरीश महाजन यांची भेट घेतली आणि खरं तर गिरीश महाजनांच्या जे बंगल्यावर येतं असं असतं की एकदा बंगल्यावर आलं म्हणजे भाजपामध्ये आलं। आपला भाजप प्रवेश कधी असणार? नाही, गिरीश महाजनाच्या बंगल्यावर मी अनेक वेळा आलेलो आहे। म्हणजे मी वेगवेगळ्या कामासाठी आपल्याला मंत्री महोदयांकडे जावंच लागतं, कारण शेवटी आपण विकासाचे कामं करतोय। मागच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मी आलो होतो। आता डॉक्टर सुजय विजय झाल्यामुळे त्यासाठी आभार मानण्यासाठी आलेलो आहे। त्यात काही आणि काही असं अंधारात आलेलो नाही, मी जाहीरपणेच आता आलेलो आहे। मागे असं म्हणजे मला असं लपून छपून काही करण्याची मला सवय नाही आहे। हां, तर मग तुम्हाला लपून छपून काही करण्याची सवय नाही, मात्र मग भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचा प्रवेश कधी असणार आहे? तुम्हाला मुहूर्त वगैरे सगळं कळू आपल्याला विश्वास घेऊन करू। सर, मात्र तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यावेळी प्रवेश घेणार आहात, काँग्रेसमध्ये गेले अनेक काळ काढलं, मोठ्या प्रमाणात तुमचे समर्थक त्या ठिकाणी आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेतले काही पदाधिकारी असोत, मग विधिमंडळातले काही तुमचे सहकारी सदस्य असोत, मी अजून कोणाची चर्चा मी केलेली नाही आहे। म्हणजे कसं आहे की शेवटी अजून अंतिम निर्णय व्हायचा आहे। तत्पूर्वी ज्यावेळी निर्णय करण्याची वेळ येईल त्यावेळी मग मला वाटतं सहकार्याशी बोलून निर्णय करू। ज्या ज्या लोकांनी अशी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली होती, मग तुमचे सहकारी अब्दुल सत्तार असोत, तुमचं असोत, एक कारवाई केली, पत्र लिहिलं, त्यांच्याबाबतचा अहवाल दिल्लीला पाठवला, असं काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सांगितलं। काय वाटतं, म्हणजे काँग्रेसमध्ये एकीकडे तुम्ही म्हणतात की तुमची कुचंबना झाली, अब्दुल सत्तारांचं तेच म्हणणं आहे। आता मला असं वाटतं इतिहास झालेला आहे। आता निवडणुका संपल्यात, पुष्कळ पाणी वाहिलेलं आहे, ज्याला त्याला त्याचा प्रायश्चित्त आता मिळालेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर अधिक भाष्य करणं उचित नाही। तर एकंदरीत आपण बघतोय ज्याला त्याला प्रायश्चित मिळालं आहे असं सांगत या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचा जो दारुण पराभव झाला आहे या पराभवावरती टीका केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह अक्षय कुडकेल, वार न्यूज 18 लोकमत, मुंबई।